आणि एक महत्त्वाची बातमी, गडचिरोलीतील 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत। मुसळधार पावसामुळे 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गडचिरोलीत पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आल्लापल्ली महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। बांडिया नदीजवळचा एटापल्ली गट्टा अलंगंडी महामार्ग बंद करण्यात आलेला आहे, तर चौखेवाडा एटापल्ली आलापल्ली हा प्रमुख महामार्गही बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत। गडचिरोलीमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत। गडचिरोलीत पुढील 24 तासासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दक्षिण गडचिरोलीतील भामरागड आलापल्ली महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। बांडिया नदीजवळचा एटापल्ली गट्टा अलंगंडी महामार्ग बंद करण्यात आलेला आहे। त्यासोबतच चौखेवाडा एटापल्ली आलापल्ली हा प्रमुख महामार्ग देखील मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नरेश सहारे आपल्या सोबत आहेत। नरेश, गडचिरोलीतील 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? हवामान विभागाने काल येलो अलर्ट जारी केलेला होता आणि त्या येलो अलर्ट मुळे काल दक्षिण गडचिरोली उत्तर गडचिरोली या भागामध्ये मुसळधार पाऊस पडलेला होता आणि त्या मुसळधार पावसामध्ये सिरोंचा एटापल्ली भामरागड आणि एटापल्ली या परिसरातील हे मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहेत हे बंद झालेले आहेत। त्यामुळे येथील वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे। किरण, अगदीच धन्यवाद नरेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मुसळधार पावसामुळे 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आल्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात 3 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत। गडचिरोलीत पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचं, काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे।